अहमदनगर जिल्हा रिक्षा पंचायत समितीच्या वतीने संक्रांतीचे औचित्य साधून उपप्रादेशिक परिवहन अधिकारी व शहर वाहतूक शाखेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला। गेल्या आठवड्यामध्ये रिक्षा संघटनांचा वाद चव्हाट्यावर आला होता। अधिकृत व अनधिकृत रिक्षा संघटना यांच्यातील वादामुळे उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने कठोर कारवाई करत रिक्षा चालकांना मोठा दंड ठोठावला होता। परंतु गेल्या आठवड्यातच अनधिकृत व अधिकृत रिक्षा चालकांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक होऊन आपापसातील वाद मिटवून अनधिकृत रिक्षा चालकांना परमिट मिळवण्यासाठी रिक्षा संघटनेचे अध्यक्ष शंकरराव घुले यांनी पुढाकार घेतल्याने त्यांचे आभार मानण्यात आले। तर अधिकाऱ्यांनीही आता पुढाकार घेऊन परमिट मिळवण्यासाठी मदत करावी व आंदोलनासारखा मार्ग अवलंबनाला लावू नये अशी अपेक्षा व्यक्त करत उपप्रादेशिक कार्यालयातील अधिकारी व वाहतूक शाखेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला। संक्रांतीला आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमामुळे दोन्ही रिक्षा संघटनांनी मागील वर्षी घडलेल्या घटना विसरून जाऊन एकमेकांना तिळगुळ देत तिळगुळ घ्या गोड गोड बोला सांगत नव्याने व्यवसायात उतरणार असल्याचे संकेत दिले। यावेळी समाजसेवक बाबा आरगडे उपस्थित होते। 23 तारखेचा बेकायदेशीर वाहतूक जर बंद झाली नाही तर संपूर्ण नगर जिल्हा बंद करू असा इशारा आम्ही दिलेला आहे। त्या पद्धतीने गीते साहेबांनी आमचा मोर्चा झाल्यानंतर बरीचशी बेकायदेशीर वाहतुकीवर कारवाई केली आणि जवळजवळ 50 ते 60% त्यांनी आळा घातलेला आहे। आमचं म्हणणं हे सातत्याने असंच टिकलं पाहिजे आणि हे करीत असताना ज्यांचं बॅच आणि लायसन आहे असे बरेचसे सहकारी माझ्याकडे आले आणि त्यांनी मला या ठिकाणी सांगितलं की ठीक आहे बा, तुमच्या युनियनमध्ये आम्ही सहभागी झालो, आमचं बॅच आहे आणि लायसन आहे पण आमचं परमिट नाही। आता आमच्या पोटापाण्याचा काय प्रश्न आहे? तर आमच्या कार्यकर्त्यांनी उपाध्यक्ष मुन्नाभाई सुद्धा बोलले की ज्यांच्यावर परमिट आहे अशा लोकांच्या रिक्षा काही दिवस आता या ठिकाणी साहेबांनी आश्वासन दिलं हे माझ्या हातात नाही म्हणले, हे आता शासन दरबारीत तुम्हाला हे बोलणं करावं लागेल आणि म्हणून 26 तारखेला पालकमंत्री या ठिकाणी येणार आहे। शासन म्हणल्यानंतर आम्ही पालकमंत्र्याला निवेदन देऊन त्यांची सुद्धा भेट घेऊन आणि ज्यांचं लायसन आणि बॅच आहे अशा लोकांना 1 महिन्याच्या आत परमिट आम्हाला त्या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे की महाराष्ट्र शासनाने सुद्धा जवळजवळ महाराष्ट्रासाठी 1 लाख परवाना त्यांनी सोडलेले आहेत। त्यात आपल्या जिल्ह्याला 2-3 हजार तर निश्चितपणे मिळतील। प्रतिनिधी अमीर सय्यद, ATV न्यूज, अहमदनगर।